औदुंब रावत एका शूर योद्ध्याची विलुप्त कहाणी. पुढील भाग. अर्धगोल चंद्रमा बऱ्यापैकी माथ्यावर सरकला होता. स्वच्छ सुंदर निरभ्र आकाशात शरदातले चांदणे चांगलेच पिकले होते. मंद हवेच्या झुळकेवर स्वार होऊन पुष्पगंध वातावरणात पसरला होता. नगर पराकोटीच्या बाहेरील अंबा नदीचे पाणी संथपणे वाहत होते. चंद्रप्रकाशाने अंबा नदीचे पाणी गर्द निळे दिसत होते. त्यात चंद्राचे देखणे प्रतिबिंब लाजत होते. नदीकाठच्या हिरवळीने चंदेरी प्रकाशाची दुलई अंगावर ओढून घेतली होती. नदीच्या काठाला एका चौथऱ्यावर काळ्याशार पाषाणातील अंबा मातेची मूर्ती ध्यानस्थ होती. ध्यानस्थ मुद्रेतील देवीच्या ओठावर नाजूक स्मित उमलले होते. मूर्तीच्या बाजूला असलेल्या कंदम वृक्षाच्या झोपाळ्यासारख्या पारंब्यावर फकीरा गाढ झोपला होता. नदीच्या संथपणे वाहणाऱ्या पाण्यावर पाय बुडवून वीरबाहू खडकावर बसला होता. त्याच्या समोरच्या खडकावर बसून विक्रमा अंबादेवीच्या हासऱ्या मूर्तीकडे पाहून बोलत होता. युवराज, आज अंबाबाई पण हसत आहे. खरं तर अंबाबाईनं औदुंबरावताचे सिंहासनाधीश बनवण्याची तयारी सुरू केली आहे. वीरबाहूने अंबादेवीच्या मूर्तीकडे पाहिले. मूर्तीभोवती दगडी खांबाचा मंडप होता. भीष्मका ऋषींनी त्याला याच अंबादेवीचे दर्शन घ्यायचे सांगितले होते. अंबादेवी शक्तीची देवता असल्याचेही ऋषींनी सांगितले होते. देवीच्या प्रसन्न मुद्रेकडे पाहत वीरबाहूने दोन्ही हात जोडून प्रणाम केले. शक्ती दे अंबाबाई, सम्राट भद्रायूंना झालेल्या यातनांचा प्रतिशोध घेण्यासाठी शक्ती दे, विक्रमा मोठ्याने म्हणाला. वीरबाहूने विक्रमाकडे मान वळवली. माझ्या पित्याची हत्या कशी झाली विक्रमा? शेवटच्या घटकेला ते विव्हळत होते. माझ्या मातेचा त्याग केल्याबद्दल त्यांना पश्चाताप होता का? वीरबाहूच्या प्रश्नांनी दीर्घ श्वास टाकून विक्रमाने वीरबाहूकडे पाहिले. भद्रायूंना बंदी बनवल्यापासून त्यांना दिल्या गेलेल्या यातनांच्या साऱ्या घटना विक्रमाच्या नेत्रासमोर तरळून गेल्या. त्या दुःखद आठवणींनी विक्रमाचे नेत्र डबडबून गेले होते. डबडबलेल्या नेत्रावरील पापण्या विक्रमाने लपलपवल्या आणि तो बोलू लागला. शेवटच्या क्षणी सम्राट तुरुंगात होते. तुरुंगात? विक्रमाचे शब्द मध्येच कापत आश्चर्याने वीरबाहूने विचारले. हो, खरं तर तुरुंगात हा शब्द चुकीचा वापरला, कारण त्यांना विशेष अंधार कोठडीत डांबून ठेवले होते. महाराणी पद्मिनीची हत्या केल्याच्या पश्चातापानं त्यांची मानसिक स्थिती आधीच खराब होती. त्यात अंधार कोठडीच्या उग्र दुर्गंधांनी त्यांचं मस्तिष्क निष्क्रिय झालं होतं. सांगताना विक्रमाचे मन अधिक विचलित झाले होते. क्षणभर तो शांत झाला. तुरुंगात जाण्याआधी माझ्या पित्यानं स्वतःच्या हातून घडलेल्या गुन्ह्यावर काहीच सफाई दिली नाही. एक भुवई उंचावून वीरबाहूने विचारले. ते सम्राट होते. त्यांनी ठरवलं असतं तर कायद्यात बदलही केला असता. त्यांच्या महानतेपुढे क्रूर कार्य झाकलं गेलं असतं. परंतु त्यांची मानसिक स्थिती खराब होती. त्यांनी अन्नाचं प्रमाण कमी केलं होतं. महाराणीचा विरह त्यांना सतावत होता. राजमहालात प्रत्येक दिशेनं त्यांना महाराणी पद्मिनी येताना दिसायच्या. सम्राट महाराणीला मिठी मारायला धावत जात होते आणि महाराणी समजून एखाद्या स्तंभाला भिंतीला बिलगून नुसतेच रडत राहायचे. झोप तर त्यांच्या डोळ्यांना नव्हतीच. रात्री केव्हाही उठून पद्मिनी पद्मिनी ओरडत घसा कोरडा करायचे आणि बेशुद्ध होऊन पडायचे. काही दिवसात त्यांची मजबूत देहयष्टी सड पातळ झाली. सम्राटाच्या या अवस्थेचा फायदा घेऊन अमात्य रुद्रभट्टानं त्यांच्यावर न्यायमंदिरात महाराणी नंदिनी करवी महाराणी पद्मिनीच्या हत्येचा गुन्हा दाखल करविला. न्यायमंदिरात न्याय देण्याची जबाबदारी रुद्रभट्टाकडे असल्याने त्यानं सम्राट भद्रायूंना काही दिवस अंधार कोठडीत ठेवून नंतर सावर्डीच्या डोंगरावरून कडेलोट करण्याची शिक्षा ठोठावली. 5 वर्षे वयाच्या महाराणी नंदिनी पुत्र वीरभद्राला सिंहासनावर बसवून साम्राज्याचा कारभार अमात्याने स्वतःच्या हातात घेतला. सम्राट भद्रायू पुढे काही दिवस अंधार कोठडीत होते. कधीकधी त्यांना घोड्याच्या तबेल्याची स्वच्छता करण्यासाठी बाहेर काढले जात असे. तबेल्याचा प्रसंग आठवून विक्रमाचं मन विचलित झालं होतं. त्यांचे डोळे डबडबले होते.
वीरबाहूकडे मान वळवून तो भूतकाळातील प्रसंग सांगू लागला. 25 वर्षापूर्वीचा प्रसंग. सम्राट भद्रायूच्या डोळीवरून अर्धवट पिकलेल्या केसांच्या विस्कटलेल्या लटा डोळ्यासमोरून ओठापर्यंत लोंबकळत होत्या. खोलवर गेलेल्या डोळ्यांची स्थिर नजर गहन विचारात हरवली होती. ओठांच्या किनारातून लाळ ओघळून जमिनीवर टपकत होती. गळ्यात साखळ दंड होता. त्यांच्या गौर कांतीवर काळ्याशार मळाचे आवरण उमटून दिसत होते. अंगावरील जुन्या जखमांचे व्रण त्यांच्या भूतकाळातील शौर्याची गाथा गात होते. अंधार कोठडीत भिंतीवर अंग घासून निर्माण झालेले नवीन जखमांवर माशा घोंगावत होत्या. पायातील बेड्यांच्या वजनामुळे पावले उचलणे त्यांना अवघड जात होतं. त्यांच्यासोबत इतरही काही कैदी तबेल्याची स्वच्छता करत होते. काही मोजके सैनिक त्यांच्यावर देखरेखीला होते. सगळ्या सैनिकांच्या माना खाली झुकल्या होत्या. सम्राट भद्रायूची अशी अवस्था पाहून त्यांनी डोळ्याच्या पापण्या घट्ट आवळून घेतल्या होत्या. त्यांच्या नेत्रात भद्रायूची अशी अवस्था पाहणे असह्य होते. ज्या सम्राटाला ते झुकून नमस्कार करायचे त्या सम्राटाला आज घोड्यांची लीद उचलावी लागत आहे. दुर्दैव हे. ज्या घोड्यांची लीद ते उचलत होते त्या घोड्यांना सम्राट भद्रायूंनी सैन्यात सामील केले होते. भद्रायूची ही अवस्था त्यांच्या महानतेची अवहेलनाच होती. खरे तर आज त्यांना सम्राट म्हणणे हे त्यांच्या दुःखाची थट्टा केल्यासारखी होते. भद्रायूंनी अवघडपणे पावले उचलली होती. चालताना मधूनच ते जमिनीवर कोसळत होते, पुन्हा सावरत उठत. लोंबकळणाऱ्या साखळदंडाला पंजाने उचलून धरत ते कसेबसे घोड्यांना पाणी पिण्यासाठी बनवलेल्या हौदाजवळ पोचले. मध्यावर असलेल्या सूर्याचे लख्ख प्रतिबिंब हौदाच्या पाण्यात उमटले होते. अंधाऱ्या कोठडीत काळोखाची सवय झालेल्या त्यांच्या नेत्रांना हौदाच्या पाण्यात उमटलेल्या सूर्याच्या प्रतिबिंबाचा प्रकाश असह्य वाटत होता. डोळ्यासमोर हात धरत बंद केलेले डोळे हळूवार उघडले. हौदाच्या पाण्याकडे त्यांनी हळूवार मान झुकवली आणि एखाद्या पशुप्रमाणे भद्रायू ते पाणी पिऊ लागले. हे दृश्य पाहणाऱ्या एका कैद्याने मोठ्याने आरोळी ठोकली. सम्राट, थांबा, तुम्हाला पाणी देतो. त्या कैद्याने धावत जाऊन एका तिवईवर ठेवलेल्या मातीच्या माठातून लोट्यात पाणी ओतले आणि भद्रायू समोर लोटा धरला. भद्रायूंनी हळूच त्या कैद्याकडे मान वळवली. त्यांच्या डोळ्यासमोरील केस बाजूला सरकले. त्यांच्या डोळ्याभोवती लाल काळे वर्तुळ उमटले होते. डोळ्यांवर हाताची सावली करून त्यांनी त्या कैद्याचा चेहरा नीट निरखून पाहण्याचा प्रयत्न केला. पद्मिनीला संदेश पाठवा, महामंत्री. बोलताना भद्रायूचे दहाड किंचित थरथरत होते. प्रभू, मी एक कैदी आहे. काही वर्षापूर्वी माझ्या पत्नीची मी हत्या केली होती, म्हणून तुम्हीच मला तुरुंगवासाची शिक्षा दिली होती. महामंत्री, कुठं आहेत? पद्मिनी कुठे आहे? ती येणार ना? भूक लागली आहे, सांगा तिला. भद्रायूची विनवणी ऐकून कैद्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तो त्यांना भानावर आणण्याचा प्रयत्न करत होता. भानावर आणण्याचा प्रयत्न करत म्हणाला, प्रभू, भानावर या. महाराणी पद्मिनी या जगात नाहीत. अहो, तुम्हीच आमच्या मायेचा जीव घेतला आणि आता तिच्यासाठी तडफडत आहात. मी सुद्धा माझ्या पत्नीचा जीव घेतला, कारण ती चरित्रहीन होती. तिनं एकाच वेळी 4 पुरुषांना नादी लावलं होतं. परंतु आमची माय महाराणी पद्मिनीची काय चूक होती? देवीसारखं तिचं चरित्र होतं. पद्मिनी, 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 पद्मिनी म्हणत भद्रायूंनी पुन्हा पाण्यात तोंड घालण्यासाठी मान वळवली. त्या कैद्याने हातातील लोटा भद्रायूच्या ओठांसमोर धरला. तो कैदी भद्रायूंना पाणी पाजत होता. इतक्यात त्या कैद्याच्या उघड्या पाठीवर चाबकाचा फटका पडला. हातातील लोटा सोडून तो मोठ्याने किंचाळला. चाबकाच्या फटक्याने पाठीच्या त्वचेत लागलेली आग शमवण्यासाठी तो कैदी विवळत पाठीमागे हात पोहोचवण्याचा प्रयत्न करीत होता. माफी मागण्यासाठी तोंड उघडणार इतक्यात आणखी एक चाबकाचा फटका त्याच्या पाठीवर पडला. तो कैदी किंचाळला, विव्हळला.
चाबूक हातात धरून उभ्या असलेल्या अधिकाऱ्याच्या पायाशी लोटांगण घालू लागला. हात जोडून गयावया करू लागला. आणखी न मारण्याची विनंती करत होता. कैद्याच्या पाठीवर चाबकाचे फटके मारणारा तो कैदखान्याचा अधिकारी चक्रा होता. त्याच्या धिप्पाड देहयष्टीवर केसांचे विरळ आच्छादन होते. त्याच्या काळ्या कांतीवर काळे धोतर अगदी एकरूप झाले होते. फक्त कमरेभोवतीचा सोनेरी पट्टा लक्ष आकर्षित करीत होता. डोळेवरील काळे कुरळे केस मानेपर्यंत रुळत होते. एकेकाळी चक्रा हा भद्रायूचा अंग चोपून देण्यासाठीचा वैयक्तिक सेवक होता. अमात्य भद्रायूचा विश्वासू असल्यामुळे तो आज कैदखान्याचा अधिकारी झाला होता. चक्राने हातातील चाबूक हवेत गोल फिरवला. चाबकाची दोरी हवेला भेदताना सुसू आवाज करीत होती. चाबकाच्या दोरीचा हवेतील आवाज ऐकूनच त्या कैद्याने मोठ्याने किंकाळी ठोकली. कैद्याला असे विव्हळताना पाहून चक्राला अप्रतिम आनंद वाटत होता. तो मोठ्याने हसू लागला. हसताना त्याच्या पिवळ्या दातांमध्ये एक काळा किडलेला दात त्याच्या हसण्याला राक्षसी हसणे बनवत होता. हसणे मध्येच थांबवून दातांवर दात घट्ट दाबत विव्हळणाऱ्या कैद्यावर तीक्ष्ण कटाक्ष टाकत घुगऱ्या आवाजात तो ओरडला, कैदखान्यात माझ्या परवानगीशिवाय कुणाचीही सेवा करायची नाही. खोपडीत घुसवून ठेव. त्या विवश कैद्याने हात जोडत मान हलवून होकार दिला. थोबड्याने बोल. चक्रा त्या कैद्यावर खेकासला. हो, नाही करणार. क्षमा करा सरदार. पाण्याच्या हौदाला पाठ टेकवून बसलेले भद्रायू ते दृश्य पाहत होते. खरे तर प्रथमदर्शी असे वाटत होते की ते पाहत आहेत, परंतु ते त्यांच्या तंद्रीमध्ये होते. त्यांचे उघडे नेत्र चक्राकडे स्थिरावले होते, परंतु त्यांच्या मस्तिष्कात महाराणी पद्मिनीचाच विचार घुमत होता. पाणी देणाऱ्या कैद्याला मारल्यामुळे भद्रायू आपल्याला स्थिर नजरेने पाहत असल्याचे चक्राला वाटले. तो भद्रायूवर खेकसला. बघतोस काय मी इथला अधिकारी आहे. मी ठरवलं तर आजही तुला मारू शकतो. तेव्हा नजर खाली. सम्राट नाहीस तू, सम्राट होतास. तो तोरा आता इथे नाही मिरवायचा. भद्रायू चक्राचे बोलणे ऐकतही नव्हते. पद्मिनी महाराणी कुठे गेली आहे हे शब्द भद्रायूचे ओठ पुटपुटत होते. भद्रायू आपल्याकडे पाहून काहीतरी पुटपुटत आहे असे चक्राला वाटले. तो तावातावाने भद्रायू जवळ गेला. त्याने चाबूक हवेत गोल फिरवून छातीत हुंकार भरत भद्रायूच्या छातीवर चाबकाचा फटका मारला. फटक्याच्या वेदना जणू सर्व सैनिक आणि कैद्यांना जाणवत होत्या. अगदी सगळ्यांनीच डोळ्यांच्या पापण्या घट्ट बंद केल्या होत्या. जणू त्या चाबकाच्या फटक्याने त्यांच्या शरीरावर व्रण उमटवला असावा. सगळ्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले. या दुःखद दृश्याचे साक्षीदार असल्याने ते सर्व सैनिक कैदी स्वतःला पापी समजून घेत होते. तेव्हा त्यांच्यातील एक सैनिकाच्या मनगटाच्या नसा फडफडू लागल्या. वयाची 30 वर्ष भद्राईचे मीठ खाल्ल्याची जाण त्याच्या मनाने त्याच्या मस्तिष्काला करून दिली असावी. त्या सैनिकाचे नाव होते रत्नम. रत्नम कलिंग युद्धाच्या वेळी सम्राट भद्रायूचा अंगरक्षक राहिला होता. युद्धात सम्राट भद्रायूच्या घोड्याजवळ थांबून भद्रायूच्या अंगावर येणारे शत्रू सैनेचे बाण ढालीने अडवण्याचे कार्य तो करायचा. त्या युद्धात चोख कामगिरी बजावल्याने त्याला मोठ्या प्रमाणात धन बक्षीस मिळाले होते. ते सुखद अनुभव आणि आजचा दुर्दैवी अनुभव याच्यातील तुलना करताना रत्नमच्या मनाच्या वेदना आणखीनच वाढल्या. त्याने मोठा श्वास घेऊन छाती फुगवली. हातातील भाल्यावरील पकड घट्ट केली. पाठमोऱ्या चक्राकडे क्रोधाने लाल बुंद झालेल्या डोळ्यांनी पाहत रत्नमने एक गर्जना केली आणि रांगेत उभ्या असलेल्या सैनिकामधून रत्नम चक्राकडे धावत निघाला होता. गर्जना ऐकून चक्राने मागे मान वळवली. तोपर्यंत रत्नमने हवेत उडी घेतली होती. रत्नमने हवेतून खाली येत एक गर्जना करत भाल्याचे टोक चक्राच्या छातीत घुसवले. भाल्यावर आणखी जोर देत रत्नमने एक पाय चक्राच्या छातीवर ठेवला. रत्नमचा भाला चक्राच्या छातीत घुसून पाठीतून बाहेर निघाला होता. चक्राच्या छातीतून रक्ताच्या चिंकाड्या उडाल्या होत्या. त्याची काळी काया लाल भडक झाली होती. क्रोधाने भडकलेल्या रत्नमचा चेहरा थरथरत होता. डोळ्याच्या बाहुल्या विस्फारल्या होत्या. चक्राच्या छातीत घुसलेला भाला गोल फिरवून
आवेगाने बाहेर काढत रत्नम ओरडून बोलला, डुकरा, एक गोष्ट सांगतो, कान उघडे ठेवून ऐक. प्रभू भद्रायू कालही सम्राट होते, आजही सम्राट आहेत आणि उद्या सुद्धा सम्राट राहतील. औदुंबर रावताच्या प्रत्येक हृदयावर राज्य करत आहेत ते. हृदय सम्राट. त्यांना सिंहासनाची गरज नाही. ते हृदय सम्राट आहेत. त्यांना चापकाचा फटका मारण्याची हिंमत कशी केलीस तू? कुत्र्या! मोठ्याने ओरडून रत्नमने चक्राच्या उजव्या तळ हातात भाला घुसवला. त्यानंतर त्याने 3-4 वेळा भाला घुसवला होता. रत्नमच्या प्रहाराने चक्राच्या शरीराला आत्ता वेदना होत नव्हत्या. तो विवळतही नव्हता. त्याच्या मृत पार्थिवाला कसल्या वेदना होणार? चक्राचा प्राण त्याचे शरीर सोडून गेला होता. औदुंबर रावताच्या सैनिकामध्ये भद्रायूवर प्रेम करणारा रत्नम एकटा सैनिक नव्हता आणि हीच बाब रुद्रभट्टाला त्रास देत होती. भद्रायूंना लवकरात लवकर संपवणे हा त्याच्यावर एकमात्र उपाय होता. भद्रायूच्या अंतासोबतच औदुंबर रावतामधून भद्रायू हे नावही कायमचे संपवायचे असा ठाम निश्चय अमात्य रुद्रभट्टाने केला होता. कैदखान्याचा अधिकारी चक्राची हत्या झाल्याची वार्ता संपूर्ण नगरात पसरली होती. नगरवासी रत्नमचे गुप्तपणे कौतुक करत होते. तितकीच रत्नमला मिळालेल्या क्रूर दंडाबद्दल सगळ्यांच्या मनात हळहळ सुद्धा होत होती. रत्नमला राजवाड्याबाहेरील खांबाला बांधण्यात आले होते. सगळ्या प्रजेसमोर रत्नमच्या गुडघ्यापासून खालचे पाय प्रथम कापण्यात आले होते. तलवारीच्या टोकाने संपूर्ण शरीरावर भोक पाडली गेली होती. हाताच्या नखांना ओढून काढण्यात आले होते. नाकाचा शेंडा कापण्यात आला होता. त्याला पूर्णपणे न मारता असेच तडफडत सोडले होते. रत्नमला मिळालेली शिक्षा पाहून सैन्यातील कुणी रत्नमसारखे कृत्य करायचे दुस्साहस करणार नाही हा रुद्रभट्टाचा दृष्टिकोन होता. पुढे एकेकाचे आवाज बंद करण्यासाठी अशा क्रूर शिक्षा औदुंबर रावताच्या न्यायाचा भाग बनला. कायदे बदलण्यात आले. महाराणी नंदिनी राजमाता झाली. अल्पवयीन वीरभद्र नामधारी सम्राट झाला. खरा सम्राट रुद्रभट्टच होता. अमात्य रुद्रभट्ट राजवाड्याच्या वरांड्यातून कुत्सितपणे स्मित करत कारागृहाच्या दिशेने जात होता. त्याने पांढरे धोतर, त्यावर बदामी रंगाचा अंगरखा परिधान केला होता. डोईवर सोनेरी रंगाचा फेटा होता. फेट्याच्या टोकावर लाल रंगाचा तुरा होता. रुद्रभट्ट चालत होता तेव्हा त्याच्या गळ्यातील सुवर्णहार हेलकावे खात होता. त्याच्या मागोमाग 2 अंगरक्षकही चालत होते. रुद्रभट्टाला पाहून वरांड्यातील पहारेकरी कमरेतून झुकून प्रणाम करत होते. रुद्रभट्ट कैदखान्याच्या पटांगणात आला. डेरेदार गुलमोहर वृक्षाखाली काही कैदी झाड लोट करत होते. कैद्याच्या कमरेशी फक्त धोतर असायचे. अंगावर इतर वस्त्र परिधान करण्याची त्यांना मुभा नव्हती. गुलमोहराच्या खोडाशी दगडी पारावर कैदखान्याचा नवनियुक्त अधिकारी राघव तंबाखू चोळत बसला होता. त्याच्या बाजूला 2 शिपाई उभे होते. अमात्य रुद्रभट्टाला पाहताच राघव हातातील तंबाखू फेकून ताडकन उठला. कमरेतून झुकून त्याने रुद्रभट्टाला प्रणाम केले. रुद्रभट्टाने राघवाला पायापासून चेहऱ्यापर्यंत पाहिले. रुद्रभट्टाची अवस्था अशी होती, कुणावर संशय घ्यावा आणि कुणावर विश्वास ठेवावा. भद्रायूंना लवकरात लवकर संपवणे हे रुद्रभट्टासाठी अत्यंत महत्त्वाचे होते. भद्रायूची मानसिक स्थिती सुधारली तर सैन्य विद्रोह करू शकते. रुद्रभट्टाला पाहून काम करणारे सगळे कैदी हातातील कामे सोडून खाली मान घालून उभे राहिले. रुद्रभट्टाने त्या कैद्यांकडे एक कटाक्ष टाकला आणि राघवाला म्हणाला, अंधार कोठडीजवळ कुण्याही पहारेकऱ्याला तैनात करू नये. तिकडे दुसरा कोणीही कैदी फिरकता कामा नये. आज्ञेची अंमलबजावणी करण्यात येईल अमात्य. चेहऱ्यावर सन्मानपूर्वक भाव उमटवत राघव म्हणाला. अमात्य शब्द ऐकून रुद्रभट्टाने राघवाकडे एक भुवई उंचावून द्वेषाने पाहिले. तेव्हा हळू आवाजात राघव म्हणाला, आज्ञेची अंमलबजावणी करण्यात येईल सम्राट. स्वतःला सम्राट म्हणून घेऊन रुद्रभट्ट प्रसन्न झाला होता. तो स्मित करत राघवाला म्हणाला, तुला सैन्य अधिकारी बनवलं जाईल, परंतु आधी सैन्याला एक गोष्ट पटवून दे. भावनेने घर चालत नाही. सैनिकांनी सिंहासनाशी नातं जोडावं. सिंहासनावरील व्यक्तींशी नाही.
भावनिक होऊन अशी कामं करू नका जेणेकरून मला विदेशी सैनिकांना नियुक्त करावं लागेल, त्यामुळे सर्व सैनिकांच्या नोकऱ्या जातील. मी समजावतो सम्राट, थोडा अवधी लागेल, परंतु होईल सर्व ठीक. एक विश्वासू अधिकारी मिळाल्याने रुद्रभट्टाने राघवाच्या खांद्यावर हात ठेवला. राघवाच्या खांद्यावर थोपटून रुद्रभट्ट म्हणाला, आणखी एक महत्वाची जबाबदारी टाकणार आहे तुझ्यावर. इतर शिपायांसमोर ती जबाबदारी सांगता येणार नाही, म्हणून रुद्रभट्टाने राघवाला एकट्याने पुढे चालत येण्याचे सांगितले. रुद्रभट्ट आणि राघव दोघे अंधार कोठडीच्या दिशेने चालू लागले. चालता चालता मध्येच रुद्रभट्ट थांबला. राघवाने सुद्धा चालती पावले थांबवली. रुद्रभट्ट बोलू लागला, 5 दिवसांनी अतिशय गुप्तपणे कैद्यांना सावर्डीच्या डोंगरावरून कडेलोटाची शिक्षा द्यायची आहे. ही वार्ता नगरात आधीच पसरता कामा नये, नाहीतर भद्राईच्या कडेलोटाला विरोध करणाऱ्यांचा सुद्धा कडेलोट होईल. माझी इच्छा नाही एका कैद्यासाठी इतक्या लोकांचा कडेलोट करण्यात यावा, तेव्हा अगदी गुप्तपणे काम व्हायला हवं. संध्याकाळी काही निवडक अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे, तू सुद्धा उपस्थित राहा. हे कार्य चोखाने पार पाडलेस तर तुझा गौरव होणार, अन्यथा काय होईल ते सांगायची गरज नाही. आत्मविश्वासाचा आविर्भाव चेहऱ्यावर आणत राघव म्हणाला, तुम्ही निश्चिंत राहा सम्राट, कुणाच्या कानोकान वार्ता पोहोचणार नाही. अगदीच नियोजितपणे भद्राईंना सावर्डीला नेलं जाईल, तिथं तुमच्या सक्षम कडेलोट केले जाईल. राघवाचा आत्मविश्वास पाहून रुद्रभट्ट प्रसन्न झाला होता. त्याने गळ्यातील रत्नजडी सोन्याचा हार काढून राघवाच्या हातात ठेवला आणि म्हणाला, शाब्बास, सगळ्या सैन्यांकडून तुझ्यासारख्या वागणुकीची अपेक्षा आहे. हा हार घे, तुझे पहिले बक्षीस. अजून खूप बक्षीस मिळवशील. राघवाला अंधार कोठडीच्या पायऱ्याजवळ थांबण्याचा आदेश देऊन रुद्रभट्ट अंधार कोठडीकडे गेला. राघवाने हातातील सुवर्णहार पाहिले. आतापर्यंत हास्य उमटलेल्या त्याच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले होते. नेत्र पाणावले होते, कारण राघवाला भद्राईंनी सैन्यात भरती केले होते. अयोध्येचा राजकुमार सौदाशी झालेल्या दामाठाजवळील युद्धात राघवाच्या पित्याला वीरमरण आले होते. त्याचा वारसदार म्हणून राघव सैन्यात आला होता. औदुंब रावताच्या सम्राट विरोधातील कारस्थानात राघव सहभागी झाल्यामुळे त्याच्या मृत पित्याचा आत्मा नक्कीच व्यथित झाला असावा. कदाचित याच विचाराने राघवाचे डोळे पाणावले होते. राघवाने अश्रू पुसले आणि हातातील सुवर्णहार धोतराच्या आतील बटव्यात टाकला. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.